नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तयार करणार आहोत चटपटीत अशी सुरळीची वडी, म्हणजेच खांडवी. गुजराती आहे ही डिश. गुजरातीमध्ये खांडवी म्हणतात, आपण महाराष्ट्रीयन त्याला सुरळीची वडी म्हणतो. अशी छान अशी पातळ अशी नाजूक अशी सुरळीची वडी आज आपण तयार करणार आहोत. खूपच छान आणि चवीला एकदम छान लागते. सर्वांनाच खूप आवडते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता. चला, त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेला आहे, 4-5 हिरवी मिरची, लसूण घेतलेला आहे 5-6 पाकळ्या आणि 1 वाटी दही घेतलेला आहे. साहित्य खूप कमी आहे, पण एवढ्या कमी साहित्यात पण खूप छान चटपटीत अशी आंबट तिखट चवीची अशी खट्टी मिठी आपली खांडवी तयार होते. सुरळीची वडी म्हणजेच मिक्सरमध्ये छोट्या ह्याच्यामध्ये मी मिरची बारीक करून घेत आहे, मिरची आणि लसूण. भांड्यामध्ये 1 वाटी बेसन, 1 वाटी दही. दही जरा घट्ट आणि आंबट पाहिजे जरा, म्हणजे छान असे खट्टी मिठी होते. हळद हळद थोडी जास्त घालायची आहे. अर्धा ते पाऊण चमचा हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यातल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, तर त्यासाठी आपण 2 वाटी पाणी घेणार आहोत. वाटीच्या योग्य प्रमाणात मोजून घ्यायचं आहे साहित्य. त्यामुळे आपली सुरळीची वडी खूपच छान आणि अजिबात बिघडत नाही. खूपच पातळ आणि टेस्टी खट्टी मिठी तयार होते. छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं आहे. अजिबात गुठळ्या त्यात ठेवायच्या नाहीत. अजून थोडीशी हळद घातली, जरा कमी वाटली म्हणून. छान असं बघू शकता, असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. असं सरसरीत झालं पाहिजे, इतक्या कन्सिस्टन्सी पातळ पाहिजे. त्या हिरव्या मिरची आणि लसूणच्या ठेच्याने खूपच छान टेस्ट लागते. हिंग घातलेला आहे, हिंगाने अगदी छान चव लागते. अगदी मांजरीच्या कानात कशी पातळ असतात तशी ही आपली सुरळीची वडी तयार होते आणि खायला पण खूपच छान, अगदी सगळे आवडीने खातात आणि लवकर संपते. 1 चमचा तेल घेतलेला आहे. सुरळीची वडी करताना आपण फ्राय पॅन मध्ये करायची, म्हणजे खाली पीठ करपत नाही. ही महत्वाची टीप. पीठ खाली करपत नाही आणि आपल्याला सतत हलवत राहायला लागतं. सर्व पीठ आपण फ्राय पॅन मध्ये घालून घेतलेलं आहे आणि 10 ते 15 मिनिट आपण असं छान असं हलवत राहायचंय पीठ. खूपच छान. आपल्याकडे हळदी कुंकवाला सुद्धा तुम्ही ही डिश करू शकता. सर्व मैत्रिणींना खूपच आवडेल अशी आहे आणि फार काही साहित्य लागत नाही आणि अर्ध्या तासाच्या आतच ही तयार होते. पुन्हा पुन्हा मागून घेतील अशी आहे ही सुरळीची वडी. बघू शकता आपलं पीठ तयार झाले. आपण चेक करूया झाले का काय. असं प्लेटवर नाही झालेली अजून, म्हणजे अजून अजून आपलं 1-5 मिनिट आपण पीठ पुन्हा शिजवून घेऊया. कलर बघा किती छान आलेला आहे, अगदी सोन्यासारखा पिवळा पिवळा. हळदी कुंकवाला आलेले एक प्रत्येकीला जरी एक एक सुरळीची वडी दिली तरी खूपच त्या आवडीने खातील आणि कशी केली नक्की